मीकाह चॅप्टर 1 मीखा अध्याय 1 यहूदाचे राजे योथाम, आहाज व हिजकिया यांच्या कारकिर्दीत मीखा मोरष्टी याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. शोमरोन व यरुशलेम याविषयी त्याने जे पाहिले ते हे: सर्व राष्ट्रांनो, तुम्ही ऐका. अगे पृथ्वी, तू व तुझवरील सर्व वस्तुजात यांनी कान द्यावा. प्रभू परमेश्वर, आपल्या पवित्र मंदिरातून प्रभू तुमच्या विरुद्ध साक्ष देतो. कारण पहा, परमेश्वर आपल्या स्थानाहून येतो, खाली उतरतो व पृथ्वीच्या उच्च स्थलांवर चालत जातो. अग्नीपुढे मेण वितळते अथवा उतरणीवर ओतलेले पाणी वाहते, तसे पर्वत त्यांच्या खाली विरघळतात व खोरी फाटतात. याकोबाच्या अपराधामुळे, इस्रायली घराण्याच्या पातकामुळे हे सर्व होते. याकोबाचा अपराध कोणता? शोमरोन नव्हे काय? यहूदाची उच्च स्थाने कोणती? यरुशलेम नव्हे काय? ह्यामुळे मी शोमरोनास शेतातील दगडांच्या ढिगारासारखे करीन, तिला द्राक्षीच्या मळ्यासारखे करीन. मी तिचे दगड खोऱ्यात फेकून देईन, तिचे पाये उघडे करीन. तिच्या सर्व कोरीव मूर्तींचे फोडून तुकडे करण्यात येतील. तिच्या व्यभिचाराची सर्व कमाई अग्नीने जाळण्यात येईल. तिच्या सर्व मूर्तींची मी नासधूस करीन. वेश्येच्या कमाईने तिने त्या मिळविल्या, म्हणून वेश्येची कमाई अशा त्या पुनरपी होतील. यास्तव मी शोक व आक्रंदन करीन. मी उघडा नागडा फिरेन. मी कोल्ह्यासारखा ओरडेन व शहामृगासारखा विवळेन. कारण तिच्या जखमा असाध्य आहेत. हे अरिष्ट यहूदापर्यंत आले आहे, माझ्या लोकांच्या वेशीपर्यंत, यरुशलेमेपर्यंत आले आहे. गथात हे कळवू नका, मुळीच रडू नका. बेथल अफ्रात, धुळीच्या गुहात मी धुळीत लोळलो. शाफीरच्या सुंदर नगराच्या रहिवाशिणी नग्न होऊन, लज्जा सोडून चालती हो. सनानाची रहिवाशीण बाहेर निघाली नाही. बेथ एसलाचा शोक हा तुमच्या विपत्तीचा शेवट नाही. कारण परमेश्वरापासून यरुशलेमेच्या वेशीवर संकट आले, म्हणून मारोथाची रहिवाशीण कल्याण होण्याच्या उत्कंठेने स्फुरण पावत आहे. लाखिशाच्या रहिवाशिणी रथास वेगवान घोडे जोड. सियोन कन्येच्या पापाचा आरंभ तिजपासून झाला. कारण इस्रायलाचे अपराध तुझ्या ठाई आढळले, म्हणून तुला मोरेशत गत सोडून जाताना देणगी द्यावी लागेल. अकजीबाची घरे इस्रायलाच्या राजास फसविणारी होतील. मोरेशेच्या रहिवाशिणी, मी तुला दुसरा वतनदार आणीन. इस्रायलाचे गौरव अदुल्लामास येईल. तू आपले डोके भादर, तुझ्या लाडक्या मुलांमुळे केसांचे वपन कर.
गिधाडाप्रमाणे आपल्या डोक्याचे टक्कल वाढीव, कारण ती बंदिवान होऊन तुझपासून गेली आहेत.